तर हाय हॅलो नमस्कार, कशात सगळेजण बरे असाल? मी पण मस्त आहे आणि मजेत आहे. आता अंघोळ करून निघालेली आहे, केस वगैरे धुतलेले आहेत म्हणून आता बघा केस असेच बांधून ठेवले. नेमकं म्हणजे व्लॉग सुरू करायचं होतं कारण की एक न्यूज द्यायची आहे तुम्हाला. खूपच वाईट न्यूज आहे ही, पण तुम्हाला देणे जरुरी आहे कारण तुम्ही पण आमची यूट्यूब फॅमिली आहात, माझ्या घरचे लोक आहात बा म्हणून. तर फ्रेंड्स, आमचे गणपती बाप्पा आम्हाला सोडून कालच चालले गेलेले होते. आम्ही त्यांचे विसर्जन कालच केलेलं होतं. ते कसं काय बा म्हणून एवढ्या लवकर तुम्ही विसर्जन कसे केलेत हे तुम्हाला असं विचाराले असेल, तर त्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगते. आमच्या घरी कोणाची तरी डेथ झाली म्हणून आम्ही गणपती बाप्पाला आमच्या विसर्जित केलेले आहे. आणि ते कोण मरण पावलेले आहेत तर माझे सासरे आहेत, त्यांचे काका मरण पावलेले आहेत. ते पण दूरचे आहेत पण ते आमचेच रिश्तेदार आहेत, आमचेच जवळचे बाबाचे काका म्हणजे आमचेच कुळ आहे. म्हणून काही आम्हाला गणपती बाप्पाला ठेवता आलेलं नाही आहे. तर म्हणजे कुणाची तरी डेथ झाली म्हणजे तुम्ही इटारात आहात किंवा तुम्ही सुटकात आहात असे म्हणतात. म्हणून त्यासाठी आम्ही काही गणपती बाप्पाला ठेवलेले नाही. आम्हाला सकाळीच माहिती होऊन गेलं की असं असं झालं आहे. तर तुम्ही आता पूजापाठ वगैरे आपली बंद होऊन जातो. तुमच्या इकडे असं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही आमच्या गणपती बाप्पाला जास्त दिवस काही ठेवू शकलेले नाही, फक्त 3च दिवस आमचे गणपती बाप्पा आमच्या सोबत राहिलेले आहे. आणि विसर्जन पण आम्ही करू शकलेलं नाही, हे पण आमच्या नशिबात नव्हतं बघा. यावर्षी तर 2 ते 3 दिवसाच्या आधीपासूनच मी तयारी करून ठेवलेली होती, माझ्या गणपती बाप्पा येणार आहे बा म्हणून. आणि बघा काय होऊन बसलं. नशिबाचं काही सांगता येत नाही केव्हा काय होऊन जाईल बा म्हणून. म्हणून प्रत्येक दिवस छान सुखात आणि समृद्धीत जगा, टेन्शन घ्या नको, कोणासोबत झगडे भांडण करून काही फायदा नाही. केव्हा लोक आपल्याला केव्हा सोडून जातील काही माहिती नाही आहे. म्हणून तुम्ही बाप्पा गेलेले आहेत याचं दुःख तर मला आहेच आहे भरपूर जास्त, कारण की खूप जास्त मेहनत घेतलेली होती यावेळेस मी गणपती बाप्पांसाठी, पण ते आपल्या सोबत जास्त दिवस राहिलेले नव्हते. किती विचार केलेला होता 9-10 दिवसाचा, काही हे मोदक करणार ते मोदक करणार. 2च दिवस मोदक केले आणि तिसऱ्या दिवशी असं होऊन बसलं बघा. तरी पण जाऊ द्यात, कारण की कोणाचं मरण आणि कोणाचा जन्म हे आपण काही रोखू शकत नाही. होणार होती गोष्ट तर होऊन गेली, तरी पण वाटतंय वाईट. आणि गणपती बाप्पा आता आहे तर त्यांचे विसर्जन कसं केलं आम्ही ते तुम्ही आता समोर बघाल. आमच्या घराच्या बाजूला राहतात आमचे, त्या दादांनी वगैरे त्यांचं विसर्जन करून दिलं, छान आरती वगैरे केली, नैवेद्य वगैरे दिलं आणि विसर्जन वगैरे करून दिलं. आता मी तुम्हाला फ्रेंड्स, तो क्षण होता जेव्हा आमचे गणपती बाप्पा आम्हाला सोडून जात होते, तरी पण आम्ही 1 मिनिटसुद्धा हात लावू शकत नव्हतं. ते पण भाग्य आम्हाला लाभलेलं नाही बघा यावेळेस. आणि आरती वगैरे केली, छान पूजा वगैरे केली, सगळं सामान विसर्जनचं वगैरे घेऊन गेलेत ते लोक. आणि गणपती बाप्पाला विसर्जन छान थाटामाटामध्ये ते करणार होते, मस्त छान बाईकवरच घेऊन गेलेले होते. खूप मन हलकं होत होतं, पण काय करायचं, एवढ्यातच आम्हाला गणपती बाप्पाला बाय म्हणावं लागलं. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा आमच्या घरी आणखी जास्त दिवसासाठी येणार आणि खूप चांगला आम्ही गणपती बाप्पांची सेवा करणार. यावेळेस नाही करू शकलो तर काही नाही, पुढच्या वर्षी करूया मस्त छान. मी आता गणपती बाप्पाचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तेवढ्याच आवडीनं, म्हणजे काही राहिलेलं नाही आहे. ते बघा कसं सोनं वगैरे पडलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही. हे बघा आमचे गणपती बाप्पा गेलेत, नाहीत आता आमचे गणपती बाप्पा. काल मी थोडंफार डेकोरेशन वगैरे काढलेलं होतं, बघू शकता तिथे तुम्ही. फुलं वगैरे हे ते सगळं, तिकडे माळा वगैरे पण आहेत. इकडे आता नेट वगैरे सगळं लाईटिंग वगैरे काढायची राहिलेली आहे, ते पण मी काढून देणार आता. आणि इकडे तुम्ही बघू शकता तिकडे दिवे वगैरे असे उचलून ठेवलेले आहे, कारण की आता हे पण काढून काही फायदा नाही. कारण 9-10 दिवस तर काही पूजा वगैरे जमत नाही, त्यामुळे ते काढूनही धुवायला वगैरे जमणार नाही, म्हणून तसेच ठेवलेले आहे. त्यांना फक्त खाली नेऊन धुवायच्या ठिकाणी नेऊन ठेवून द्यावं लागेल, बस झालं. अयांश पण इतका खुश होता की आपल्या घरी गणपती बाप्पा आहेत बा म्हणून. तो पण असा आता कालपासून येतो, इथे काही दिसत नाही तर मम्मा मम्मा असं म्हणून इशारे देतो की कुठे गेले गणपती बाप्पा, असं तो विचारायची कोशिश करत राहतो. त्याला पण सांगतो की गणपती बाप्पा फिरायला गेलेत असं तसं बा म्हणून. एवढ्या डोळ्यात पाणी येत होता ज्यावेळेस गणपती बाप्पा तिथे म्हणजे नव्हते, आम्ही त्यांना विसर्जन करू शकलेलं नव्हतं. ते एवढं वाईट वाटत होतं की खूप जास्त.
आणि हो फ्रेंड्स, गणपती बाप्पा आमच्या घरी फक्त 3च दिवस राहिलेले आहेत. हे तुम्हाला माहिती आहे. खूप लोकांना माहिती झालं असेल की आम्ही विसर्जन वगैरे केलो बा, जे आमचे फॅमिली लोक आहेत त्यांना. पण तुम्ही आमची यूट्यूब फॅमिली आहात, तुम्हाला काही माहिती नाही म्हणून मी तुम्हाला सांगितली. काल परवाच लाईव्हवर, कालच हे का, हो कालच मी लाईव्हवर आली होती, तिथे पण सांगितली होती की असं असं झालं आहे बा म्हणून. तर आम्ही काही आता गणपती बाप्पाची पूजा वगैरे करू शकत नाही बा म्हणून. असं बघा केव्हा काय होऊन जाईल काही माहिती नाही राहत. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजपासून आता मोदकाची वगैरे रेसिपी तर मी टाकणार नाही, कारण की आपलेच गणपती बाप्पा राहिलेले नाही. तर मोदकाची रेसिपी कशी कशी टाकणार आहे आणि मोदक पण कसे करणार आहे. 2च मोदक केलेले होते, ते पण इतके छान झालेले होते की खूप जास्त. 9 दिवसाची इतकी प्लॅनिंग करून ठेवली होती की हे करणार ते करणार, ते काहीच नाही राहिलं आहे बघा. काय माहिती गणपती बाप्पा काय एवढ्या लवकर गेलेत आमच्यापासून. ही तयारी वगैरे तर सगळी केलेली होती, एवढं छान प्लॅनिंग केलेली होती, काहीच नाही राहिलं. सकाळी उठल्याबरोबर आजच सकाळी लवकर उठली तर आताच मला आठवण आली की अरे या चला आपल्याला दिवा लावायचा आहे गणपती बाप्पाला. मग लक्षात येते अरे आपण तर लावू शकत नाही, असं असं झालं आहे बा म्हणून. इतकं बोर दिवस जाते की खूप जास्त. एखादा पाहुणा जसा आलेला राहतो आणि तो जातो की नाही, तसंच वाटलेलं होतं. जसं जेव्हा ते विदाई होत होती की नाही, गणपती बाप्पाला नेत होते, आम्ही इतके विचार करून ठेवलं होतं की मस्त 4 व्हीलरने नेऊ. जसं नाचत गाचत गणपती बाप्पाला आणलेलं होतं की नाही, तसंच त्यांचं पण विसर्जन आम्ही असंच करणार होतो. पण बघा असं होऊन बसलेलं आहे. एवढ्या लवकर गणपती बाप्पा आम्हाला सोडून गेलेले आहे. आमच्या घरी काही पाहुणे पण येणार होते गणपती विसर्जन करायसाठी आणि जेवण पण राहत होतं गणपती बाप्पाचं. आणि आता महालक्ष्मी पण बसतात ना, आम्ही पण बघायसाठी जात होतो महालक्ष्मी वगैरे. तिथे पण आमचे जेवण वगैरे राहायचं. आमचे इथे रिश्तेदार राहते त्यांच्या घरी, ते पण आम्हाला मिळालेलं नाही यावेळेस. महालक्ष्मी पण नाही, गणपती बाप्पा पण नाही. काय नशिबात होतं काय माहिती आहे. चला आता काय करणार टाईमपास म्हणून आता यासाठी मी केलेला आहे ड्रायफ्रूट्सचा मिक्सर केलेला आहे. पावडर म्हणजे तो मिल्कमध्ये टाकून प्यावं लागते. ते आपण पण पिऊ शकतो, मोठे लोक पण. छोट्या लोकांसाठी छान आहे, छोट्या मुलांसाठी. तर ते मी कशी बनवते ते तुम्ही. माझं यश बाळ रोज दूध पितो, त्याच्यामुळे मी म्हटलं चला ड्रायफ्रूट्सचं जरा पावडर बनवून घेऊया मस्त. कारण की त्याला चावत नाही ड्रायफ्रूट्स, त्याच्यासाठी मस्त इथे घेतले बदाम, घेतले मखाने, घेतले काजू, घेतले किशमिश तर नाही, आणि पिस्ता घेतलेला आहे, आणि चणे आणि फुटाणे घेतलेले होते. आता या सर्वांना थोडंसं आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे. मस्त कढई ठेवली, कढईमध्ये टाकले त्यांना हलक्या कमी आचेवर, म्हणजे असं हलकं हलकं भाजून घेतलं. फक्त आपल्याला त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, कलर वगैरे काही चेंज करायचं नाही आहे. आणि भाजून वगैरे झाल्याच्या नंतर त्याला एका प्लेटामध्ये काढून घ्या छान. आणि 10 ते 15 मिनटं मस्त त्यांना लागतात थंडे व्हायसाठी. ते थंडे झाले की आपल्याला मस्त त्यांना मस्त मिक्सरचा एक छोटासा भांडा घेऊन घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांना मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. आणि हे जर असं भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे टाकायचे आहे चणे आणि जे शेंगदाणे असतात की नाही, मी भाजूनच ठेवलेले होते शेंगदाणे, तर ते शेंगदाणे टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना पिसायसाठी ठेवलेलं आहे. पिसून झाल्याच्या नंतर आपल्याला थोड्या वेळ तसंच तो मिक्सर ठेवून द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही आणखी रेमेडी टाकायचे आहेत, ते मी तुम्हाला समोर सांगते. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि तुम्ही बघितलेच असाल आमचे गणपती बाप्पा आम्हाला सोडून गेलेले आहेत, त्याचं दुःख भरपूर जास्त आहे. नाहीतर खूप छान छान मोदकची रेसिपी मी तुम्हाला आणखी सांगणार होती. आणि माझं बाळ पण आता माझ्याजवळ मस्त लुडबुड लुडबुड करत आहे, त्याला सगळं काही करायचं असते. आता मी इथे मिक्सर फिरवायला आलेली आहे, तर तो टी व्हीच्या हॉलमध्ये जातो आणि तिथून येत जातो आणि ते टेबल आहे की नाही हा इथे लटकत जातो. बघा आपल्याला मस्त तो ड्रायफ्रूटचं की पावडर आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी मी मस्त इथं बारीक करून घेतलं. प्लेट्समध्ये काढून घ्या, तो 2 ते 3 मिनटं तसंच ठेवू द्या. आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कोको पावडर, कारण की चॉकलेटी त्याला फ्लेवर्स आलं पाहिजे म्हणून कोको पावडर टाकलेला आहे. त्याच्याने चॉकलेटचा फ्लेवर येणार. आणि ते कंडेन्स मिल्कचं पावडर असते की नाही, ते पण मी तिथे टाकून घेतलेलं आहे, त्याच्यानं पण व्हॅनिला फ्लेवर येणार आहे तिथे पण. आणि जर तुम्हाला हे गोड पाहिजे असेल तर इथे तर साखर टाकूच नका. जेव्हा तुम्ही त्या मुलांना दूध द्याल तेव्हा थोडंसं तिथे शहद टाकून त्या दुधामध्ये देऊ शकतात त्यांना. हा पावडर मस्त स्टोअर करून पण आपण ठेवू शकतो. 8 ते 10 दिवस किंवा 1 महिना म्हणा, एवढे दिवस आपण तिथे ठेवू शकतो. खूप चांगलं असते आणि हेल्दी असते, कारण की इथे सगळेच ड्रायफ्रूट वगैरे हे ते आहे. आणि बाळ हे आवडीनं पिणार आहे. नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघाल रेसिपी कशी झाली आहे तर. आणि यांना आता मी हे सगळं काही टाकून झाल्यानंतर यांना सगळ्यांना मिक्स करून घ्या. आणि एक एअरटाईट डब्बा राहते की नाही, त्याच्यामध्ये तुम्ही टाकून ठेवू शकतात, भरून ठेवा तिथे. आणि जेव्हा पण बाळाला दूध द्या 1 ते 2 चम्मच तुम्ही टाकून घ्या आणि बाळाला देऊ शकतात. असाच
हे रेसिपी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा. भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय.